हॅलो माय डिअर फार्मासिस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अँटीफंगल ड्रग्स जे आहेत तर त्याचे MCQ. ऑलरेडी आपण अँटीफंगल ड्रग्स जे आहेत त्याची फार्माकोलॉजी ब्रीफमध्ये पाहिलेलं आहे, क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. तर आपण आज त्याचे MCQ पाहणार आहोत. फर्स्ट इज द अँटीफंगल ड्रग्स आर मेनली यूज फॉर द विच टाईप ऑफ द फंगल इन्फेक्शन. तर आपण पाहिलेलं आहे. तर त्याचे टाईप्स आहेत ऑप्शन्स आहेत फॉर ओनली सुपरफिशियल इन्फेक्शन, बोथ सुपरफिशियल अँड डीप इन्फेक्शन, देन ओनली डीप इन्फेक्शन आणि ओनली सबक्युटेनियस इन्फेक्शन. तर ऑलरेडी आपण पाहिलेलं अँटीफंगल ड्रग्स आहेत त्याचे दोन टाईप्स आहेत, सुपरफिशियल अँड डीप इन्फेक्शन. तर ऑप्शन सी करेक्ट आहे. द नेक्स्ट आहे विच ग्रुप ऑफ अँटीफंगल ड्रग इज क्लासिफाय अंडर द अँटीबायोटिक्स. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत पॉलिन्स, इकिनोकॅन्डियन्स, हिड्रोसायक्लिक बेन्झोफ्युरॅन. सेकंड आहे पॉलिन्स, अझोल्स, अलिलामाइज. द नेक्स्ट इकिनोकॅन्डियन्स, अझोल्स, अँटीमेटाबोलाइट्स आणि लास्ट आहे अलिलामाइड्स, अँटीमेटाबोलाइट्स अँड अझोल्स. तर ऑलरेडी आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स कन्सिस्ट ऑफ द पॉलिन्स, इकिनोकॅन्डियन्स, हिड्रोसायक्लिक. ओके, तर ऑप्शन फर्स्ट जो आहे पॉलिन्स, इकिनोकॅन्डियन्स, हिड्रोसायक्लिक बेन्झोफ्युरॅन हा करेक्ट आहे. द नेक्स्ट आहे एम्पिटेरिसिन बी अँड निस्टॅटिन बिलॉंग्स टू द विच अँटीफंगल क्लास. तर कोणत्या क्लासच्या अंडर हे एक्झाम्पल्स येतात. तर ऑप्शन्स आहेत इमिडाझोल, इकिनोकॅन्डियन्स, पॉलिन्स आणि अलिलामाइड्स. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर पॉलिन्सच्या अंडर एम्पिटेरिसिन बी आणि निस्टॅटिन येतो. देन कॅस्पोफंगिन, मिकाफंगिन अँड ॲनिडोफंगिन आर विच क्लास. तर फर्स्ट आहे पॉलिन्स, ट्रायाझोल, इकिनोकॅन्डियन्स आणि हिड्रोसायक्लिक बेन्झोफ्युरॅन्स. तर क्लासिफिकेशन ज्याचं पार्ट असेल तर त्याला ह्याचे ॲन्सर देता येतील. तर कॅस्पोफंगिन, मिकाफंगिन आणि ॲनिडोफंगिन विच कम्स अंडर द इकोकॅन्डियल. ओके, तर त्याचा ॲन्सर करेक्ट आहे इकोकॅन्डियल. द नेक्स्ट आहे ग्रिसिओफुल्विन इज क्लासिफाईड इन विच अँटीबायोटिक ग्रुप्स. तर ऑप्शन्स आहेत पॉलिन्स, हिड्रोसायक्लिक बेन्झोफ्युरॅन, इकिनोकॅन्डियन्स अँड अलिलामाइज. तर ऑप्शन बी करेक्ट आहे हिड्रोसायक्लिक बेन्झोफ्युरॅन. देन विच अँटीफंगल इज अँड अँटीमेटाबोलाइट्स. तर त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ज्याचं पार्ट आहे व्यवस्थित ते इझिली सांगू शकतात. तर ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे फ्लूसायटोसिन, पोसाकोनॅझोल, टर्बिनॅफिन आणि क्लोट्रीमॅझोल. तर आपण काय अँटीमेटाबोलाइट्स क्लासमध्ये कोणता येत आहे तर फ्लूसायटोसिन. ओके, तर एक्झाम्पल आहे फर्स्ट फ्लूसायटोसिन. देन क्लोट्रीमॅझोल, इकोकोनॅझोल, मिकोनॅझोल अँड ऑक्सिकोनॅझोल आर विच क्लास. तर फर्स्ट सिस्टेमिक ट्रायाझोल, अलिलामाइज, टॉपिकल इमिडाझोल अँड इकिनोकॅन्डियन्स. तर ऑप्शन सी करेक्ट आहे टॉपिकल इमिडाझोल. द नेक्स्ट आहे कीटोकोनाझोल इज डॅश डॅश कॅटेगरी. ऑप्शन आहे फर्स्ट टॉपिकल इमिडाझोल, सिस्टेमिक प्रायाझोल, सिस्टेमिक इमिडाझोल अँड अलिलामाइज. तर आपण बघूया कीटोकोनाझोल एक्झाम्पल्स काय कशाच्या अंडर येतो कीटोकोनाझोल. तर सिस्टेमिक इमिडाझोल आहे. तर ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे. ऑप्शन कोणतं करेक्ट आहे कीटोकोनाझोल इज कम्स अंडर द सिस्टेमिक इमिडाझोल. द नेक्स्ट आहे फ्लोकोनाझोल, इट्राकोनाझोल, वोरिकोनाझोल, पोसाकोनाझोल अँड इसोवोकॅनाझोल बिलॉंग्स टू विच अँटीफंगल सबग्रुप्स. तर ऑप्शन आहे फर्स्ट इमिडाझोल, सेकंड पॉलिन्स, ट्रायाझोल अँड अलिलामाइज. ऑप्शन 3 करेक्ट आहे ट्रायाझोल. द नेक्स्ट आहे टर्बिनॅफिन इज डॅश डॅश. तर फर्स्ट ऑप्शन आहे अलिलामाइड, ट्रायाझोल, पॉलिन्स, इकिनोकॅन्डियन्स. ऑप्शन 1 करेक्ट आहे अलिलामाइज. नेक्स्ट इज द इकिनोकॅन्डियन्स ॲक्ट मेनली बाय विच मेकॅनिझम. तर मेकॅनिझम्स आपल्याला माहीत आहे. तर फर्स्ट आहे ऑप्शन अर्गोस्टेरॉल सिंथेसिस इनहिबिशन वाया लॅनोस्टेरॉल 14 अल्फा डिमिथिलेज. हे आपण आत्ताच पाहिलं. देन इनहिबिशन ऑफ मायटोटिक स्पिंडल अँड फंगल मायटोसिस. थर्ड आहे सेल वॉल सिंथेसिस इनहिबिशन बाय ब्लॉकिंग सिंथेसिस ऑफ BIT1-3 ग्लुकॅन. अँड लास्ट वन इज द डायरेक्ट पोर फॉर्मेशन इन अँटीफंगल सेल मेम्ब्रेन. तर आपण पाहिलेलं आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर इकिनोकॅन्डियन्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय विच इनहिबिट्स द सिंथेसिस ऑफ BIT1-3 ग्लुकॅन. ओके, तर ऑप्शन आहे
सेल वॉल सिंथेसिस, इनहिबिशन ऑफ ब्लॉकिंग सिंथेसिस ऑफ बीटा 1,3 ग्लुकॅन. द नेक्स्ट आहे विच अँटीफंगल क्लास इज लॅनोस्टेरॉल सिंथेसिस इनहिबिटर बाय इनहिबिटिंग स्क्वॅलिन इपोक्सिडाय. मेन फंक्शन आपल्याला माहिती आहे की काय असतं, स्क्वॅलिनचं कन्वर्जन स्क्वॅलिन इपोक्सिडेजमध्ये होत असतं आणि ह्याचं जे इनहिबिटर आहे तर ते ऑप्शन्स काय, फर्स्ट अझोल, सेकंड अलिलामाइन, इकिनोकॅन्डियन्स अँड अँटीमेटाबॉलस. ऑप्शन सी आहे अलिलामाइन. देन एम्फोटेरेसिन बी अपॉलिन्स प्रायमरली टार्गेट्स विच कंपोनंट ऑफ द फंगल सेल. तर ह्याचं काय असतं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, एम्फोटेरेसिन मोस्टली इनहिबिट्स द or act on the ergosterol in the cell membrane. The next आहे amphotericin B is obtained from which microorganism. तर आपण फार्माकोलॉजीमध्ये पाहिलेलं amphotericin B which is obtained from the Streptomyces nodosus. तर ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे Streptomyces nodosus. The next निस्टॅटिन इज अ कमर्शियली प्रोड्यूस फ्रॉम द. तर निस्टॅटिनमध्ये पण आपण पाहिलेलं आहे निस्टॅटिन विच इज ऑप्टेन फ्रॉम द स्टेप्टोमायसस नॉरेसी. ओके, ह्याच्यामध्ये आपण पाहिलं निस्टॅटिन ऑकर फ्रॉम द स्टेप्टोमायसस नॉरेसी. ओके, द नेक्स्ट विच अँटीफंगल अँटीबायोटिक इज डिराइव्ड फ्रॉम द स्टेप्टोमायसस पिंपरिन. द फर्स्ट इज द एक्झाम पिंपरिना. तर फर्स्ट आहेत एम्फोटेरिसिन बी, हेमिसिन, निस्टॅटिन आणि नॅटामायसिन. ऑलरेडी आपण ह्याचं पण बघितलेलं आहे. तर हेमिसायसिन विच इज ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिन पिंपरिना. ओके, ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट काय सी हेमायसिन विच इज ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिस पिंपरिना. द नेक्स्ट आहे नॅटामायसिन. इट्स प्रोड्यूस्ड बाय द स्ट्रेप्टोमायसिस नॅटालेनेसिस, स्ट्रेप्टोमायसिस नोडोसस, स्ट्रेप्टोमायसिस नोरोसिस आणि स्ट्रेप्टोमायसिस पिंपरिना. तर ऑप्शन ए करेक्ट आहे स्ट्रेप्टोमायसिस नॅटालेन्सिस. देन एम्फोटेरिसिन बी, निस्टॅटिन, हेमेसिन एक्झर्ट फंगिसायडल ॲक्शन मेनली बाय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असतं त्याचं, इनहिबिटिंग द अर्गोस्टेरॉल सिंथेसिस, सेकंड बाइंडिंग टू अर्गोस्टेरॉल फॉर्मिंग पोर्स अँड कॉझिंग लिकिंग ऑफ इंट्रासेल्युलर कंटेंट, इनहिबिशन चिटिन सिंथेसिस अँड ब्लॉकिंग न्यूक्लिक ॲसिड. आपण पाहिलं एम्फोटेरिसिन बी काय करतं तर पोर्स आहेत ते फॉर्मेशन करतो आणि त्या पोर्समधून लिकेज ऑफ इसेन्शियल कंपोनंट्स करतात. तर ऑप्शन बी करेक्ट आहे बाइंडिंग टू अर्गोस्टेरॉल फॉर्मिंग पोर्स अँड कॉझिंग लिकेज ऑफ इंट्रासेल्युलर कंटेंट. नेक्स्ट आहे विच प्रॉपर्टी ऑफ एम्फोटेरिसिन बी मेक इट अनसुटेबल फॉर युजेस. तर काय आहेत तर फर्स्ट ऑप्शन आहे कम्प्लिटली डिस्ट्रॉय बाय ॲस्ट्रिक ॲसिड, नॉट ॲब्झॉर्ब फ्रॉम द गट, हायली ॲब्झॉर्ब लिडिंग टू टॉक्झिसिटी अँड एक्सटेन्सिव्ह फर्स्ट पास मेटाबॉल. तर नॉट ॲब्झॉर्ब फ्रॉम द गट. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ॲडवर्स इफेक्ट ऑफ एम्फोटेरिसिन बी. तर ॲनिमिया कॉज होतो, इलेक्ट्रोलाइट डिस्फंक्शन्स होता, सिव्हिअर हायपरटेन्शन आणि नेफ्रोटॉक्सिसिटी. तर काय आहे सिव्हिअर हायपरटेन्शन इज नॉट ॲडवर्स इफेक्ट ऑफ द एम्फोटेरिसिन बी. द नेक्स्ट आहे एम्फोटेरिसिन बी इन्क्रीज penetration of which drug into the fungus producing a synergistic effect. The first आहे ऑप्शन ग्रिसिओफुल्विन, निस्टॅटिन, फ्लूसायटोसिन अँड किटाकोनाझोल. तर ऑप्शन सी करेक्ट आहे फ्लूसायटोसिन. द नेक्स्ट इज द को ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एम्फोटेरिसिन बी विथ विच क्लास ऑफ ड्रग इन्क्रीज रेनल इम्पेअरमेंट. तर ऑप्शन आहेत बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, मॅक्रोलिड्स, अमिनोग्लायकोसाइड्स आणि सल्फोनामाइड्स. ऑप्शन बी करेक्ट आहे अमिनोग्लायकोसाइड. द नेक्स्ट आहे ग्रिसिओफुल्विन इज ऑप्टेन फ्रॉम द. आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी ग्रिसिओफुल्विन विच इज ऑप्टेन फ्रॉम द पेनिसिलम ग्रिसिओफुल्विन. तर ऑप्शन्स बघा याच्यामध्ये फर्स्ट आहे पेनिसिलम क्रिसोजिनम, स्ट्रेप्टोमायसिस नोडोसस, पेनिसिलम ग्रिसिओफुल्विन अँड ॲस्परगिलस निगर. तर ऑप्शन सी करेक्ट आहे पेनिसिलम ग्रिसिओफुल्विन. देन ग्रिसिओफुल्विन इज ॲडमिनिस्टर्ड इन विच फार्मास्युटिकल फॉर्म टू बी इम्प्रूव्ह थेरपी. ऑप्शन फर्स्ट आहे सोल्युशन, सेकंड आहे मायक्रोक्रिस्टल फॉर्म, देन नेक्स्ट सस्पेन्शन आणि लिपोझोमल फॉर्म. ऑप्शन बी करेक्ट आहे सी करेक्ट आहे मायक्रोक्रिस्टल फॉर्म. नेक्स्ट आहे ओरल ॲब्सॉर्प्शन ऑफ ग्रिसिओफुल्विन इज इन्क्रीज वेन इट इज टेकन विथ. फर्स्ट आहे डेली फ्री फॅट, हाय प्रोटीन मील, फॅटी फूड आणि एम्प्टी स्टमक. तर विथ
fatty food. Then griseofulvin is deposited mainly in the keratin forming cell and it is therefore classified as first आहे neurotropic drug, lipophilic drug, keratinophilic drugs and hydrophilic drugs. Option 3 correct आहे keratinophilic drugs. The next आहे griseofulvin acts by binding to microtubular protein and dash dash. The first option है inhibiting DNA polymerase, blocking ergosterol synthesis. थर्ड आहे disrupting mitotic spindle and inhibiting fungal mitosis. and last one is the inhibiting protein translation. तर आपण पाहिलेलं मायक्रोट्युब्युलचं फंक्शन काय असतं, मेकॅनिझम काय असतं, तर इनिबिशन ऑफ मायटोसिस. तर ऑप्शन सी करेक्ट आहे डिस्टर्बिंग मायटोटिक स्पिंडल अँड इनहिबिटिंग फंगल मायटोसिस. ओके. The next आहे due to its effect on hepatic enzyme griseofulvin increase the activity of which drug. Example digoxin, phenytoin, warfarin आणि थिओफायलेट. तर ऑप्शन बी करेक्ट आहे वारफारिन. देन फ्लूसायटोसिन 5-FC इज डॅश डॅश. तर आपण मगाशीच पाहिलेलं आहे. द फर्स्ट ऑप्शन आहे प्युरिन अँटागोनिस्ट, इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह, पायरिमिडिन अँटीमेटाबॉलाइट्स अँड पॉलिन मॅक्रोलिन. तर ऑप्शन बी करेक्ट आहे पायरिमिडिन अँटीमेटाबॉलाइट. द नेक्स्ट आहे फ्लूसायटोसिन शो विच टाईप ऑफ इंटरॅक्शन विथ एम्फोटेरिसिन बी. तर मगाशीच एक क्वेश्चन होता, तर सिनर्जिस्टिक इफेक्ट शो करतो. Then for systemic infection, flucytosine is given dash dash, given intravenously alone, given orally along with amphotericin B, used orally topically with amphotericin B and given intrathecally without combination. तो ऑप्शन बी करेक्ट आहे given orally along with amphotericin B. The next आहे flucytosine is dash dash. फ्लूसायटोसिन आपल्याला माहीत आहे तर काय प्रो ड्रग आहे, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं आणि त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म काय 5-फ्लुरोयुरॅसिल. तर ऑप्शन बघूया ॲक्टिव्ह ड्रग डायरेक्टली इनहिबिटिंग DNA सिंथेसिस. देन प्रो ड्रग कन्वर्टेड इन फंगल सेल टू 5-फ्लुरोयुरॅसिल. पॉलिन्स मायक्रो हे नाही आहे. ट्रायाझल इनहिबिटिंग 14-अल्फा डिमेन. ओके. ऑप्शन बी करेक्ट आहे प्रो ड्रग आहे आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं 5-फ्लुरोयुरॅसिल. देन 5-फ्लुरोयुरॅसिल इनहिबिटिंग बाय विच एन्झाईम. तर त्याच्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं तर ऑप्शन फर्स्ट आहे लॅनोस्टेरॉल सिंथेसिस, DNA पॉलिमरेज, स्क्वॅलन एपॉक्सिडेज अँड थायमिडिलेट सिंथेसिस. तर ऑप्शन डी करेक्ट आहे थायमिडिलेट सिंथेस. द नेक्स्ट आहे विच इज नॉट ॲन ॲडवर्स इफेक्ट ऑफ फ्लूसायटोसिन. फर्स्ट आहे ऑप्शन बोन मॅरो टॉक्सिसिटी, न्यूट्रोपेनिया, ॲलोपेशिया अँड सिव्हिअर पल्मोनरी फायब्रोसिस. तर ऑप्शन डी करेक्ट आहे सिव्हिअर पल्मोनरी फायब्रोसिस. द नेक्स्ट आहे विच टॉपिकल अँटीफंगल इज यूज्ड इन टिनिया वर्सिकलर. तर ऑप्शन फर्स्ट आहे ब्युटेनाफिन, सेकंड टोलनाफेट, सिक्लोपिरॉक्स अँड सेलेनियम सल्फेट. तर ऑप्शन बी करेक्ट आहे सिक्लोपिरॉक्स. देन टोलनाफेट इज यूज्ड